हाय नमस्कार, मी रुदाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मी आलेली आहे कुमाळ्याला, कारण आमच्याकडे 3 तारखेला पूजा आहे, सार्वजनिक पूजा, आणि सगळ्या माहेर वाशिणींना आमंत्रण होतं। आणि त्यात मी जी पौर्णिमेला आले होते ती अजूनही राहिलेली आहे, म्हणजे आता 9ला महिना होईल। त्यामुळे म्हटलं ताई पण होत्या आणि प्लस आई मुलं सगळ्यांनाच सोबत घेऊन आले, का तर इकडे थोडेसे बीच वगैरे आहेत, दापोली मुरुड वगैरे, तर म्हटलं तिकडे फिरून पण येऊ, म्हणून आम्ही आलेलो आहोत। तर आज आम्ही चाललेलो आहोत कड्यावरचं गणपती आंजरला येथील ते बघणार। संध्याकाळी हरणे बीचवरती जो मच्छीचा लिलाव असतो तो जर बघायला मिळाला तर मिळेलच, आम्ही त्या टायमिंगमध्ये पोचूच, ते बघू। आणि त्यानंतर बीचेस म्हणजे मुरुड किंवा कर्दे बिर्दे जवळ जे असतील ना ते बघण्याचा बघू। म्हणजे मी तर जाऊन आली आहे, पण ताई आणि गुड्डूपरी वगैरे पहिल्यांदा इकडेच येत आहेत। माझ्या लग्नाला आले होते त्यानंतर नाही आलेले आहेत, त्यामुळे तिकडे तर श्रीवर्धन बीच वगैरे आहेच, आम्ही तिकडे जातोच, पण म्हटलं इकडचे बघू, आता आणायचे आलो असतं, त्यामुळे सगळेच चाललो आहे। आता अल्पेश आलेला आहे गाडी घेऊन बाहेर, अल्पेशिवाय कुठल्याच जात नाही, गाडी आमची नाही आहे, म्हणजे अल्पेशची नाही आहे, पण दुसरी गाडी घेऊन तो आलेला आहे। थोडासा गाडीचा पण प्रॉब्लेम झाला, त्यामुळे दुसरी गाडी आलेली आहे। तर आता आपण बाहेर जाऊया, बघूयात कोण कोण निघालं आहे ते, आणि कसे स्पॉट करतो ते सगळं दाखवते। पूर्वीच चला बाहेर जाऊया, बघूया कोण कोण आहे। इकडे आता आम्ही निघतोय, ताई, परी, आई, इकडे गुड्डू। हेअरस्टाईल बघा कशी आहे गुड्डू, हेअरस्टाईल छान आहे ना? कमेंट करून सांगा गुड्डूची हेअरस्टाईल कशी आहे। आम्ही सगळे बोलतो त्याला केस काप, तो म्हणतो ही स्टाईल आहे। सांगा कशी स्टाईल आहे। जा आई हा तुझी पण स्टाईल आहे, जा चप्पल घाल, जा, माझी पण स्टाईल आहे। अरे तू दीदीला दे, धर परी, गाडी मोठी आहे आणि मेंबर आम्हाला कमी पडत आहेत। येतोय काय? चला गाडी आमची रेडी आहे आणि आता आम्ही चाललोय। ह्यांचं बघा काय, जायची हाऊस पण भारी आणि कंटाळा पण आलाय बोलतात। हसायला काय येतोय? गुड्डू झोपला की?
पानसरल्याला आलेलो आहोत खाडीवरती आणि इथे ब्रिजवरती थांबलेलो आहोत. इकडे वरती आहे पुढे कड्यावरचा गणपती वरती असणार आहे, दिसत नाही इकडे कुठे, वरती असणार आहे इकडे. तिकडे का? अच्छा अच्छा तो आहे होय, एवढा दिसत नाही पण व्हाईट. तिकडे थोडंसं व्हाईट तो इथे 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 दिसतंय ना, हे आहे गणपती मंदिर. इकडे जायचं आहे आपल्याला. हवा सुंदर हवा अशी. इकडे बोटी, मासेमारीला जाणार आहे. सगळे उतरलेत, मस्त हवा. इथं पाय बी जाईल खाली बघा. ओ जियान शेड गॉगल बिगल घालून दिसतंय काय? बघा पाणी बघायला कमळाचं फूल 1-2च आलेत. काय तोडायचं नाही, तोडायचं नाही जीव. तुझा सगळा तुझा. अरे आम्हीच काय उलटा आलो की हे हार उलटा घातलाय.
आपण मगाशी या ब्रिजवरून आलो इथे. आणि इकडे आता बीचवरती आपल्याला जायचं आहे. तो आहे हरणे किल्ला. हा इथे आहे हरणे किल्ला. उन्हाने मलाच काही दिसत नाही, तुम्हाला काय दिसते माहित नाही. ऊन खूप आहे. अथांग असा समुद्र पसरलेला आहे. बीचवरती गेल्यावरती कळेलच. चला जाऊयात. चला. या दोघी इकडे विसाव्याला बसल्यात मायलेकी. का बसला इकडे? बरं वाटतंय सावलीत. चला. ऊन आलंय. असं आहे गणपती बाप्पाचं पाऊल. हिस्ट्री म्हणाल तर काहीतरी गणपतीचं मंदिर समुद्रात बुडत होतं, त्यामुळे गणपतीने इथे एक पाऊल टाकलं आणि मंदिरात वरती तिथे एक पाऊल टाकलं असं आहे. मला पण तेवढंसं माहीत नाही आहे. ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी इतर लोकांच्या माहितीसाठी कमेंटमध्ये सांगा. थोडक्यात अशी हिस्ट्री आहे. चला आता मच्छीचा लिलाव बघूया आणि मग बीचवर जाऊयात, मग घरी. आता आपण आलेलो आहोत हरणे बंदरावरती आणि इकडे बोटी बघा लागलेल्या आहेत. इकडे मच्छी काढतायत लोक, मच्छी आणायला चाललेत. पहिली गाडी. हा आहे हरणे किल्ला. आतमध्ये आहे किल्ला, तिथे हरणे बंदर आहे. त्यांना माहिती असते बरोबर. हा ते जात आहेत वाटतं बोटीने मच्छी पकडायला, प्यायचं पाणी बिणी असं हे करतात. चला इकडे मच्छीचं लिलाव आहे. चला. आणि आता आपण चाललोय मेन जिथे मच्छीचा मार्केट असतो तिथे. तिथे गेल्यावरती सगळीकडे एकच आवाज, एकच हाक ऐकायला येईल, ती म्हणजे गो मावशे, गो ताई, घे बांगडा, घे पापलेट, घे कोलंबी, घे काय देव तुला. सगळीकडे सेम हाक आणि सेम आवाज. आम्ही खूप फिरलो. ॲक्च्युली रिटेलमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर सेम जो आपल्याकडे गावी पण जी मच्छी मिळते तशी सेम इथे येणारे जे बल्कमध्ये घेतात त्यांना फायदा म्हणूनच कदाचित तिथे लिलाव जास्त, जे बल्कमध्ये घेतात त्यालाच लिलाव म्हटलं जातं. आणि त्यामुळे जे रिटेलमध्ये थोडीफार मच्छी आपण घेणार तर त्याला रेट कमी नसतो. आणि आम्हाला खूप फिरायचं पण होतं त्यामुळे घेऊन ठेवणार तरी कुठे. अर्थात तिथे जे थर्माकोलचे बॉक्स असतात त्याच्यामध्ये मच्छी मिळते, पण तेही आपल्याला सेपरेट घ्यावं लागतं. आणि मग फायनली खूप आटापिटा करून आम्ही हरणेवरून कर्दे बीचवर पोहोचलो. अंतर खूप कमी आहे पण रस्ता छोटा असल्या कारणानं ट्रॅफिक खूप, आणि ट्रॅफिकमध्ये जवळपास आमचा पाऊण तास गेला. आणि लेट का होईना पण पोचलो आम्ही. कुठे आला तू? कुठे आला? आ नको बाबा, कपडे गंदे होणार.
होणार. जा 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 जा, भागो भागो. काय चला. समुद्रकिनाऱ्यावरची शांतता वेगळीच असते. खूप शांत निवांत वाटतं. आणि इकडे मध्ये मध्ये गुड्डूचं मम्मीला बटरिंग करण्याचं काम चालू होतं, कारण त्याला राईड घ्यायची होती, पण ती खूप महाग होती. 400 रुपये पर हेड पर पर्सन असं होतं. आणि तो काही ऐकत नव्हता, त्यामुळे तेही चालू होतं. पण फायनली बसला तो आणि राईड त्याने घेतली. इकडे जियांशचं पण एन्जॉय करण्याचं, बीच म्हटलं की जियांशचं कामच भारी. पाणीच त्याला एवढं आवडतं, मग रिसॉर्टला जा कुठेही जा. इकडे आमचे फोटोशूट चालू होतं मध्ये मध्ये. आणि हो, आमच्या ताईंचं म्हणजे माझ्या नंदेचं यूट्यूब चॅनल आहे, कुकिंग रिलेटेड आहे, आणि खूप छान छान रेसिपीज त्या तिथे दाखवतात. रोहिणी घाडगे म्हणून चॅनलचं नाव आहे. तर माझे जेवढे सबस्क्रायबर असतील, माझ्यावर प्रेम करणारे असतील, त्यांनी सगळ्यांनी जाऊन तिथे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. हाय, तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि 8:30 वाजलेले आहेत. व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता. ॲक्च्युली दादांनाच सांगितलं होतं की अल्पेशला 7 वाजेपर्यंत यायचं होतं, पण घरी पोचायला आम्हाला 8:30 वाजले. सो फास्टमध्ये म्हणजे खायला प्यायला पण दिवसभरात काहीच नाही. तिथे काय ज्यूस वगैरे प्यायला तेवढंच, बाकी खायला प्यायला पण काय घ्यायला नाही मिळालं. दापोलीत आल्यानंतर एक वडापाव सगळ्यांना घेतला, गाडीतच घेतला, आणि तसंच आम्ही निघालो. त्यामुळे नंतरचं दाखवता आलं नाही. तर आत्ता सगळे खूप वैतागून दमून आले आहेत पोरांनी. आम्ही तर पाण्यात गेलो नव्हतो फारसे, पण गुड्डू, परी आणि जियांश गेला होता. सो त्यांच्या आंघोळ्या चालल्यात. आणि चला मग व्हिडिओचा एंड आपण इथेच करूयात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.